मंडळी, गरिबीला तरी एक वेळ मर्यादा येतात, पण श्रीमंतीला मात्र काही मर्यादा नाही आहेत. एखादा माणूस लय म्हणजे लय गरीब असला तर आपल्या डोळ्यासमोर काय येईल? त्याला राहायला घर नसेल, खायला भाकरी नसेल आणि तो रस्त्यावर भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असेल. ही झाली गरिबीची मर्यादा. पण तशी श्रीमंतीला कुठं काय मर्यादा आहेत का? बरं, हे सगळ्यात श्रीमंत म्हणजे नेमकं किती, हे काय आकड्यात सांगायचं कामच नाही बघा. त्यांच्या गप्पा चालणारे टॉपिक काय, कोणाचे किती बिझनेस आहेत, कोणते बिझनेस आहेत, कोणाकडे बिझनेससाठी किती जमीन आहे, कोणाच्या बिझनेसला जास्त फ्युचर आहे, हे सगळं. पण मंडळी, एवढ्या श्रीमंतीसोबत फ्रीमध्ये येतात त्या मोठमोठ्या रिस्क, मोठमोठे वाद, मोठे आरोप आणि मोठी जबाबदारी. आता गौतम अदानी म्हणजे भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस. रोज किती पैसा कमावतो आणि किती टीका आरोप झेलतो त्याचं त्यालाच माहिती. पण या गौतम अदानींची संपत्ती नेमकी किती आहे, त्यांचे बिझनेस किती आणि कोणकोणते आहेत, त्यांच्यावर आरोप काय काय केले जातात आणि कोणकोणत्या देशात त्यांच्यावर कोणकोणत्या केसेस चालू आहेत, याचाच अख्खा डेटा जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ थोडी मोठी आहे त्यामुळे नीट बघा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे आपल्याकडे अंबानी आणि अदानी यांच्यात जास्त श्रीमंत कोण याची आकडेवारी दर महिन्याला बदलत जाते. त्यात फोर्ब्सने मागच्या जून महिन्यात अदानींची संपत्ती 89.2 अब्ज डॉलर म्हणजेच आपल्या रुपयात सांगायचं झालंच तर 7 लाख कोटी रुपयाची नोंद केली होती. त्यावेळी अशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ते झाले होते. आता अहमदाबादच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गौतम अदानींनी एवढा मोठा पल्ला कसा गाठला हा कौतुकाचाच विषय आहे. सुरुवातीला हिऱ्यांच्या मार्केटमध्ये नोकरी आणि नंतर कमोडिटी ट्रेडिंग पासून सुरुवात करणाऱ्या गौतम अदानी यांनी व्यावसायिक साम्राज्य आज घडीला पोर्ट, इलेक्ट्रिसिटी, विमानतळ, कॉपर, रिन्युएबल एनर्जी आणि मोठमोठे डेटा सेंटर्स इथपर्यंत पोहोचवलाय. पण त्यांना या प्रवासात जितकी मोठी उंची मिळाली तितकेच मोठे वादही त्यांच्या भोवती निर्माण झाले. आज हजारो कोटींच्या प्रकल्पांमध्ये निर्णय घेणारा हा उद्योगपती कधी काळी मुंबईच्या झवेरी बाजारात हिऱ्यांमधील चांगला वाईट दगड ओळखण्याचं काम करत होता. 1978 मधील हाच नोकरीतला अनुभव त्यांच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात ठरला. 1981 मध्ये त्यांनी कुटुंबाच्या प्लास्टिक व्यवसायाची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. याच काळात त्यांचा संपर्क पीव्हीसी आणि इतर वस्तूंच्या आयात निर्यातीशी आला. इथून त्यांना एक गोष्ट समजली, भारतामध्ये फक्त वस्तू बनवण्यापेक्षा त्या वस्तू कुठून आणायच्या, कुठे विकायच्या आणि त्या देशभर कशा पोहोचवायच्या हेच सगळं मार्केट आहे. बस त्यातच त्यांनी हात मारला. 1988 मध्ये अदानी एक्सपोर्टची स्थापना केली आणि हीच पुढे अदानी एंटरप्राइजेस बनली आणि याच कंपनीतून अदानी समूहाचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला व्यवसाय होता कमोडिटी ट्रेडिंगचा, कृषी उत्पादनं, ऊर्जा आणि विविध वस्तूंची आयात निर्यात. 1994 मध्ये अदानी एंटरप्राइजेस शेअर बाजारात लिस्ट झाली आणि इथून अदानींच्या व्यवसायाला भांडवल उभारण्याचा सोपा मार्ग मिळाला. पण गौतम अदानींच्या प्रवासातला गेम चेंजर ठरलं ते गुजरातचं मुंद्रा पोर्ट. गुजरातच्या कच्छमध्ये असलेला मुंद्रा परिसर तेव्हा आजच्या सारखा देशातला महत्वाचा औद्योगिक आणि बंदर परिसर नव्हता. पण अदानींनी इथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची संधी पाहिली. 1995 मध्ये मुंद्रा पोर्टवर त्यांनी कामकाज सुरू केलं आणि त्यानंतर हळूहळू हे बंदर अदानी साम्राज्याच्या केंद्रस्थानी आणलं. इथेच गौतम अदानींच्या व्यवसायाची खासियत दिसायला लागली. त्यानंतर त्यांनी फक्त बंदर उभारलं नाही, बंदरातून माल येणार, त्यासाठी रेल्वे आणि रस्ते लागणार, मालाची साठवणूक लागणार, त्यातून कोळसा आणि इतर कच्चा माल देशभर जाणार, म्हणजे एकाच व्यवसायाभोवती अनेक व्यवसाय उभे करता येतात. हा गेम त्यांनी तिथेच ओळखला आणि पुढे हेच मॉडेल अदानी समूहाच्या जवळपास प्रत्येक मोठ्या व्यवसायात दिसून यायला लागलं. 1998 मध्ये अदानी समूहानं कोल ट्रेडिंग मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये विल्मार सोबत जॉईंट व्हेंचर करून अदानी विल्मारची सुरुवात केली आणि फॉर्च्यून या ब्रँडने पुढे भारतीय FMCG बाजारामध्ये मोठं स्थान मिळवलं. म्हणजे तुम्हाला माहितीये का, आपण दुकानात जे फॉर्च्यूनचं गोडे तेल घेतो ते अदानींचं आहे. असो, त्यानंतर त्यांचा पुढचा मोठा टप्पा होता तो ऊर्जा क्षेत्रातला प्रवेश. भारतात विजेची मागणी वाढत होती आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज प्रचंड होती. तेव्हा अदानींनी पॉवर जनरेशन मध्ये प्रवेश केला. 2006-07च्या काळात त्यांच्या मायनिंग, कोल आणि पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवसायांनी वेगळे विस्तार केला. 2008 मध्ये इंडोनेशियात त्यांनी बिन्यू कोल माइन आणि 2010 मध्ये ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणींमधून त्यांच्या ब्रँडचा आंतरराष्ट्रीय विस्तार केला. त्यानंतर 2009 मध्ये अदानी पॉवर शेअर बाजारात आलं आणि इथूनच त्यांच्या व्यवसायाचं एक वेगळं चक्र तयार झालं. स्वतःच्याच इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी मार्फत परदेशातून किंवा आपल्या देशातून कोळशाची खरेदी विक्री करायची, स्वतःच्याच बंदरातून त्याचा व्यवहार करायचा, त्यानंतर स्वतःच्याच लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून पुढे इतर ठिकाणी न्यायचा आणि नंतर स्वतःच्याच पॉवर प्लांटमध्ये त्याच्यापासून वीज तयार करायची. इथंच देशातले 5 मोठे व्यवसाय
त्यांचेच असल्याचं लक्षात येत आहे. त्यानंतर अदानींच्या व्यवसायाचा एक महत्वाचा मंत्र आहे, ते एक व्यवसाय उभा करतात आणि त्याच्याशी जोडलेले पुढचे व्यवसाय पण उभे करतात. म्हणजे स्वतःच्याच इकोसिस्टीम मध्ये स्वतःच भाग बनतात. त्यामुळे त्यांच्या जवळचा पैसा कितीच्या पटीने वाढला असेल याचा विचार आपण न केलेलाच बरा. असो, यानंतर अदानी समूहाने रिन्युएबल एनर्जीकडे वळायला सुरुवात केली. 2015 मध्ये अदानी एंटरप्राइजेस मधून त्यांनी काही व्यवसायांचे डीमर्जर केलं, म्हणजेच व्यवहार वेगवेगळे केले. आणि 2018 मध्ये अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी गॅस अशा नव्या व्यवसायात त्यांनी गुंतवणूक केली. 2017 मध्ये सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यात आली. म्हणजेच काळानुसार पावलं उचलत फक्त कोल आणि थर्मल पॉवरवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी सोलार सारख्या रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली. गुजरातमधील हावडा इथं तर जगातील सगळ्यात मोठ्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स पैकी एक प्रोजेक्ट उभारण्यात आला. त्यानंतर अदानींच्या विस्ताराला 2020 नंतर एक वेगळीच दिशा मिळाली आणि ते म्हणजे एअरपोर्ट्स. 2020 मध्ये अदानी ग्रुपने एअरपोर्ट्स व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी मुंबई एअरपोर्ट पासून सुरुवात करत पुढे अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी यासारख्या विमानतळाचं मॅनेजमेंट करण्याचं काम त्यांच्याकडे घेतलं. त्यानंतर त्यांनी डाटा सेंटर्सच्या विश्वात देखील प्रवेश केला. म्हणजे 2021 मध्ये एच कॉनेक्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकत्र येऊन अदानी कॉनेक्सची त्यांनी स्थापना केली. 2023 मध्ये अदानींचे चेन्नईमध्ये पहिलं डेटा सेंटर सुरू झालं. म्हणजे एका बाजूला पारंपरिक कोळसा आणि वीज निर्मिती व्यवसाय, तर दुसरीकडे डाटा सेंटर सारखे आधुनिक डिजिटल व्यवसाय. हेच नाही तर 2022 मध्ये त्यांनी अजून एका वेगळ्या आणि मोठ्या क्षेत्रात पाऊल टाकलं, ते म्हणजे अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी. अदानींनी हॉलकिम या कंपनीकडून भारतातील सिमेंट बिझनेस विकत घेतला आणि अदानी समूह भारतातील सिमेंट क्षेत्रातील सुद्धा सगळ्यात मोठ्या खेळाडूंपैकी एक बनला. पुढे त्यांनी ओरिएंट सिमेंट कंपनी सुद्धा विकत घेतली. म्हणजे आता अदानींकडे पोर्ट्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, पॉवर आहे, रिन्युएबल एनर्जी आहे, कोल आहे, मायनिंग आहे, सिमेंट आहे, गॅस आहे, रोड्स आहेत, डाटा सेंटर्स आहेत आणि सोलर प्रोजेक्ट्स आहेत. त्यासोबत पवनचक्की आहे आणि कॉपरचा मोठा व्यापार सुद्धा आहे. इतकं सगळं आहे. इतका मोठा विस्तार होत असताना गौतम अदानींच्या वैयक्तिक संपत्तीनेही अभूतपूर्व झेप घेतली. 2022 मध्ये गौतम अदानी काही काळ जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. फोर्ब्सच्या रिअल टाइम ट्रॅकरनुसार त्यांची संपत्ती एका टप्प्यावर सुमारे 150 अब्ज डॉलरच्या आसपास पोहोचली होती. आज घडीला अदानी ग्रुप पूर्वीपेक्षा आणखी मोठा झालाय. 2026 मध्ये अदानी समूहाने तब्बल 1,52,967 कोटी रुपयांचा कॅपेक्स म्हणजेच त्यांचा एकूण खर्च जाहीर केला. त्यासोबतच समूहाचा ग्रॉस ॲसेट बेस म्हणजेच एकूण स्थूल मालमत्ता 7,85,098 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं. त्यासोबतच आपण शार्क टँक मध्ये ऐकतो तो इप्टिडा म्हणजेच 94,834 कोटी रुपयांचा झाला असल्याचंही आता नुकतंच जाहीर करण्यात आलंय. त्यांची जवळपास 80% गुंतवणूक एनर्जी, युटिलिटीज, ट्रान्सपोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स या कोर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आहे. पण नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हणतात ते म्हणजे उघाच नाही. एकीकडं गौतम अदानी आणि अदानी समूह यशाचा एक एक टप्पा पार पडत असताना दुसरीकडे काही संकटही त्यांची वाटच पाहत होती. बडे लोक बडी बाते म्हणतात तसंच गौतम अदानींसमोरची संकट ही मोठीच होती. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग या अमेरिकन रिसर्च कंपनीने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप करणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात शेअर्सच्या किमतीत फेरफार, ऑफशोर एंटिटीज आणि रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनसह अनेक आरोप करण्यात आलेले होते. अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आणि हा त्यांच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारा आणि त्यांच्या समूहाला जाणीवपूर्वक लक्ष करणारा अहवाल म्हटलं. पण अहवालानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही अनेक याचिका दाखल झाल्या. पण 2023च्या या संकटानंतर अदानी समूहाने एक कर्ज कमी करणं, इक्विटी वाढवणं आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणं या गोष्टींवर भर दिला आणि 2024-25 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शन सुरू ठेवलं. पण अदानींच्या कायदेशीर अडचणी इथे संपल्या नाहीत. नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतरांवर लाच देण्याबाबतीचे गंभीर गुन्हे दाखल केले. त्यानंतर भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि अमेरिकन इन्व्हेस्टर्सना कंपनीबद्दल चुकीची माहिती देणं असे आरोप अदानी समूहावर करण्यात आले. त्यानंतर अदानी समूहाने हे सुद्धा आरोप फेटाळले. त्यानंतर याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी, सागर अदानी यांच्यावर असलेले हे क्रिमिनल चार्जेस डिसमिस केले.
यासोबतच गौतम अदानीवर भारतातल्या सामान्य माणसापासून ते अमेरिकेच्या न्यायालयापर्यंत सगळ्यांनी वेगवेगळे आरोप केलेत. सत्तेत असलेल्या भाजप सरकारसोबत हातमिळवणी करून गौतम अदानी त्यांच्या व्यवसायासाठी मोठमोठे फायदे करून घेत असल्याची टीका होताना तर आपण दररोज बघत होतो. पण केंद्रातले विरोधी पक्ष असो की राज्यातले, ज्या प्रोजेक्टमध्ये अदानीचं नाव येतं त्या प्रोजेक्टला विरोध झाल्याशिवाय राहत नाही. केंद्र सरकारच्या कृपादृष्टीमुळे मोठमोठ्या जमिनी स्वस्तात लाटण्याचे आरोप अदानी समूहावर केले जातात. आणि फक्त भारतातच नाही तर अदानी समूहावर अनेक देशांच्या न्यायालयांमध्ये अनेक प्रकारचे खटले चालू आहेत. त्यावर सुद्धा आपण नजर टाकणार आहोत. त्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाला धारावीसह मुंबईतील कुर्ला येथील डेअरीची जमीन, देवणार, वडाळा आणि मिठागरांच्या जमीन पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अदानी समूहाला देण्यात आली आहे. त्यानंतर तेलंगणा सरकारसोबत दाओस परिषद 2024 मध्ये अदानी समूहाचे काही कॉन्ट्रॅक्ट झाले. त्याअंतर्गत डेटा सेंटर्स आणि सिमेंट प्लांटसाठी अदानी समूहाला जमीन मिळालेली आहे. यात अंबुजा सिमेंटसाठी सुमारे 70 एकर जमीन आणि डेटा सेंटरसाठी हैदराबाद परिसरात जमीन देण्याचं तेलंगणा सरकारने जाहीर केलंय. त्यानंतर बिहारमधल्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपेंटी इथं 2400 मेगावॉटचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी अदानी पॉवरला प्रकल्पाची मंजुरी आणि जमीन सुद्धा मिळालेली आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. यासोबत खावडा, गुजरात इथं रिन्युएबल एनर्जी पार्कसाठी सौर आणि पर्यावरण ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. यासाठी कच्छच्या वाळवंटात हजारो हेक्टर जमीन अदानी ग्रीन एनर्जीला वाटप करण्यात आली आहे. आसाममध्ये गुवाहाटी विमानतळाच्या नवीन टर्मिनल आणि परिसराच्या विस्तारासाठी अदानी समूहाला जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे. त्यामुळे एकाच समूहाला मिळत असलेल्या प्राधान्यामुळे सामान्य नागरिक आणि विरोधी पक्ष सरकारवर आणि अदानी समूहावर टीका करत असतात. यासोबतच गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांवर भारतीय आणि परदेशी न्यायालयांमध्ये काही महत्वाचे खटले चालू आहेत. त्यामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात अमेरिकन न्याय विभागाने गौतम अदानी, सागर अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर $250 दशलक्ष लाचखोरीचे आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे आरोप केले होते. आता ऑगस्ट 2026 मध्ये अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने हे गुन्हेगारी खटले रद्द केले. त्यासोबतच हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि अकाउंटिंग फ्रॉडचे आरोप झाले. त्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सेबीकडे सोपवली होती. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इतर कंपन्यांनी याचिका दाखल केल्या आहेत, ज्यावर अजून सुनावणी सुरूच आहे. यासोबतच गुजरातमधील मुंद्रा पोर्ट विस्तार, राजस्थानमधील सौर ऊर्जा प्रकल्प आणि महाराष्ट्रातील मिठागरांच्या जमिनींचा वापर यांसारख्या काही स्थानिक प्रकल्प आणि पर्यावरण मंजुरींवर लोकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या. त्यांच्या या सगळ्या यशाकडे पाहताना एक प्रश्न कायम राहतो. इतक्या मोठ्या वेगानं विस्तार करणाऱ्या समूहाची आर्थिक ताकद भविष्यात किती टिकाऊ आहे? 2026 मध्ये अदानी समूहाकडे 31 मार्च 2026 रोजी 55,852 कोटी रुपयांची कॅश लिक्विडिटी असल्याचं समूहानं सांगितलं. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासात संधी जितकी मोठी आहे तितकंच कॅपिटल रिक्वायरमेंट आणि एक्झिक्युशनचं आव्हानही मोठं आहे. कारण पुढच्या काही वर्षात अदानींची सगळ्यात मोठी परीक्षा ही संपत्ती किती वाढते याची नसणार आहे. प्रश्न असेल, इतक्या प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर एम्पायरला किती कार्यक्षमतेनं चालवता येतं? कर्ज आणि भांडवलाचं संतुलन कसं राखता येतं? नियामक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना कसा करता येतो? आणि भारताच्या पुढच्या एनर्जी आणि AI बूम मध्ये अदानी किती मोठी भूमिका बजावतात? कारण 16 वर्षांचा तो मुलगा जेव्हा मुंबईला गेला होता तेव्हा त्याच्याकडे स्वतःचा उद्योग नव्हता, मोठं भांडवल नव्हतं आणि तयार साम्राज्य तर अजिबातच नव्हतं. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, व्यवसायाची संधी ओळखण्याची नजर होती. आणि कदाचित आजही गौतम अदानींच्या संपूर्ण साम्राज्याचं सर्वात मोठं गमक हेच आहे की जिथे इतरांना एक व्यवसाय दिसतो तिथे अदानींना त्याच्या मागे उभं राहणारं संपूर्ण इकोसिस्टीम दिसतं. हीच त्यांची ताकद आहे आणि पुढची काही वर्ष हेच ठरणार आहेत की ही ताकद भारतातील सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रियल एम्पायर्स पैकी एका साम्राज्याला आणखी किती पुढे घेऊन जाते. तर मंडळी, असा हा गौतम अदानी आणि अदानी समूह यांचा आजवरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? अदानी यांच्यावर जे आरोप केले जातात त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.